पावसाच्या व्यत्ययानंतर महिला विश्वचषक अंतिम सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात। 4:30 वाजता नाणेफेक, 5 वाजता सामन्याला सुरुवात। पूर्ण 50 षटकांचा खेळ होणार। ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतात। सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका। मतदार यादीमध्ये अडचणी आहेत हे आम्हीही मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। 20 वर्षांपूर्वीपासून मतदार यादीमध्ये दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाडांचा आरोप। बुलढाण्याच्या नगराध्यक्षाचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा। निवडणूक आयोगाआधीच दिलीप वळसे पाटलांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा। 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका तर 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांबाबत भाकीत। उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार। येत्या 5 ते 8 नोव्हेंबरला संभाजीनगरातून दौऱ्याची सुरुवात। सरकारच्या मदतीचा घेणार आढावा। पुण्यातील जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार। संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यामुळे जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा। नागपुरातील हिवाळी अधिवेशनामध्ये मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार। जुनं 94 कोटींचं बिल थकल्यामुळे मनाई। दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा दावा। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये पुन्हा भीषण अपघात। दोघांचा मृत्यू तर वाहनातील एक जण गंभीर जखमी। अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद। कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा तर चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा। पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी।